वाशिम जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्प परिसरातील शेतकऱ्यांना शेतात जायला रस्ता न मिळाल्याने शेतकरी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत। वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील बेंबळा प्रकल्प परिसरात शेतकऱ्यांना गेल्या 20 वर्षापासून शेतात जाण्याकरिता रस्ता न मिळाल्याने त्रस्त झालेले शेतकरी थेट अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत। बेंबळा प्रकल्पातील बुडीत क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रातून शेतात जाण्यासाठी रस्ता मंजूर झाला आहे। तसे आदेश जिल्हाधिकारी एसडीओ यांनी दिले आहेत। मात्र अजूनपर्यंत तहसीलदार तलाठी यांनी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी तो रस्ता मोकळा करून न दिल्याने त्रस्त शेतकऱ्यांनी आता थेट उपोषणाचं पाऊल उचललंय। त्यामुळे आम्हाला शेती करण्यासाठी रस्ता केव्हा मिळेल असा प्रश्न यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। गेल्या 4 ते 5 वर्षापासून आम्ही कारंजा तालुक्यामध्ये राहतो। 4 ते 5 वर्षापासून आम्ही रस्त्यासाठी म्हणत आहोत। कारंजाला उपोषण केले, त्यानंतर कलेक्टर साहेब, जिल्हाधिकारी, सर्वच प्रशासनाला कारंजाला आम्ही निवेदन दिले, आंदोलन सुद्धा केले, पण आम्हाला शेतात जाण्याचा रस्ता उपलब्ध झाला नाही। अधिकारी मात्र काम करत नाही। कुणाल साल्टे नावाचे तहसीलदार आहेत, ते तहसीलदार पादलतरावाच्या अभियंत्याकडे वळवते आणि जिल्हाधिकारी सांगतात की आम्ही त्यांना रस्ता दिलेला आहे, तर तो रस्ता फक्त कागदावर दिलेला आहे। वास्तवात तो रस्ता अहवालानुसार आम्हाला मिळाला नाही। म्हणून आमचे गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही शेतीने पेरली, पण शेतात जाऊन पाहिलं नाही। म्हणजे पाणी आहे, जाण्यासाठी रस्ता कुठंच उपलब्ध नाही। त्यामुळे माझी सर्वच प्रशासनाला अशी विनंती आहे की आम्हाला तात्काळ रस्ता उपलब्ध करून द्यावा।